नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं वैभव शेट्टी स्पीच ऑफिशियली या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण दररोजच्या प्रमाणे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि नवीन नवीन विषय सुद्धा घेऊन येत असतो. म्हणून आज एक सुंदर असा विषय आहे. आपण एका पुस्तकाबद्दल चर्चा करणार आहोत. ते पुस्तक सगळ्यांच्या परिचयाचं आहे, सगळ्यांना आवडतीचं आहे, पण मात्र त्या पुस्तकावर ऑब्जेक्शन आहे. ऑब्जेक्शन असं आहे की त्या पुस्तकाचं नाव आहे कोण होता शिवाजी. अर्थात गोविंद पानसरेने हे पुस्तक लिहिलेलं आहे. ऑब्जेक्शन असं आहे की बरेच जण म्हणतात की या पुस्तकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झालेला आहे. बरेच वाचक सुद्धा असं म्हणतात की शिवाजी महाराजांचा इथे एकेरी उल्लेख करायला आहे. खास करून तरुणांचं म्हणणं आहे की इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. पण मित्रांनो, आपण कोणतंही पुस्तक वाचण्याआधी त्या पुस्तकावर टीका करणं, टिप्पण्या करणं चुकीचं आहे. म्हणून मित्रांनो, सर्वप्रथम शिवाजी कोण होता हे पुस्तक आपण पूर्णपणे वाचलं पाहिजे आणि नंतर त्यावर विचार केला पाहिजे. 1988 साली या पुस्तकाला लिहायला सुरुवात झाली आणि 1988 म्हणजे त्याच वर्षी हे पुस्तक लिहून पूर्ण झाले. सुमारे 5 लाखापेक्षाही जास्त यांच्या प्रती विकल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उभेउभ माहिती आणि खरोखर माहिती गोविंद पानसरे यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. खरं तर गोविंद पानसरे एका ठिकाणी या पुस्तकाबद्दल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहितात, इतर राजांसारखं आयतं राज्य मिळणाऱ्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज नाहीत, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः राज्य निर्माण करून राजाचे छत्रपती झाले, असं गोविंद पानसरे म्हणतात. म्हणजे मित्रांनो, कोणतंही पुस्तक वाचण्याच्या आधी त्या पुस्तकाबद्दल टीका करणं हे बरोबर नाही. खरं तर महत्वाचा प्रश्न आपण तेच मूळ माध्यम पाहणार आहोत की कोण होता शिवाजी. हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा किंवा त्या नावापुढे प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि त्या चिन्हाचा अर्थ तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की शिवाजीराजे कोण होते. मान्य आहे मित्रांनो, इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या छाताडावर जणू काही महाराष्ट्राची माती छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कोरूनच ठेवते. पण मित्रांनो, खास करून तरुण हे पुस्तक वाचायला सांगितलं की ते म्हणतात या पुस्तकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानास्पद आहे. म्हणजे या पुस्तकाच्या नाव एकेरी उल्लेख आहे म्हणून इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो. मित्रांनो, आपण पाहत आलो आहोत कित्येक वर्षापासून पवाड्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. एवढंच नाही तर प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक सुद्धा आहे, त्या पुस्तकामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे. असे प्रचंड पुस्तक आपल्याला पाहायला मिळतात, असे प्रचंड गाणी आपल्याला पाहायला मिळतात, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण मित्रांनो, असं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणजे त्यांना अपमान करायचा असतो, असं बिलकुल नाही. मित्रांनो, हे पहिलं डोक्यातून काढून टाका. एकदा कोण होता शिवाजी हे पुस्तक नक्की वाचा, तुम्हाला छत्रपती शिवाजी राजांचा खरा इतिहास कळेल. गोविंद पानसरेने ह्या छोट्या प्रतीमध्ये खूप काही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खास करून तरुणांनी हे तर पुस्तक वाचलंच पाहिजे. शक्य झालं तिथं हे पुस्तक वाटण्याचा प्रयत्न सुद्धा आपण केला पाहिजे. एवढंच नाही तर परभणीचा जर विचार केला, श्री शिवाजी महाविद्यालय जे आहे त्या श्री शिवाजी महाविद्यालयाचं नाव सुद्धा शिवाजी आहे. इथे सुद्धा अपमान झाला असं म्हणताय, पण नाही मित्रांनो. याच्या पलीकडे कोल्हापूर विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ असं होतं. पण महत्वाचं म्हणजे तिथे हल्ली 2 वर्षापूर्वी तिथेही तरुणांनी, काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की शिवाजी नावाच्या पुढे छत्रपती लावा आणि त्यानंतर विद्यापीठाचं नाव करा. पण हे असा प्रस्ताव मांडल्याच्या नंतर शासनानं विचार केला आणि त्याच्यासाठी वेगळी समिती नेमल्या गेली. मग खगोल इतिहासकारांनी, अभ्यासकारांनी विचार केला, नाही, ते सुद्धा विचार करून सुद्धा शिवाजीच नाव ठेवलं. कारण का मित्रांनो, जे थोर पुरुष आहेत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला प्रिय आहेत आणि आपण जवळच्या व्यक्तीचं नाव हे सन्मानाने घेतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा अपमानच होत नाही. कारण जर आपण मेंटॅलिटीने विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी आहे, शेवटच्या अक्षरात जी शब्द लागतो. तर मित्रांनो, आपण इतर गोष्टीचा जर विचार केला तर आपण एखाद्या वरिष्ठ माणसांना जर बोलायचं असेल तर तेव्हा आपण
एखाद्या माणसाचं नाव घेऊन समोर जी लावत असतो अधरपूर्वक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच जी आहे त्या माणसाचा अपमान कसा होईल? छत्रपती शिवाजी महाराज, खरं तर जेव्हा आपण अनेक छत्रपती शिवाजी राजांचे गाणे बघतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक लेखकांनी पुस्तक लिहिलेले बघतो. कविभूषण भी एका ठिकाणी म्हणतात, अगर शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी. इथे सुद्धा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे. पण मित्रांनो, एकेरी उल्लेख करणं किंवा एक नाव घेणं हे अपमान नसतो. तर याचा पलीकडे विचार केला तर आपण आपल्या आईचं सुद्धा नाव एकेरीच घेतो. एवढंच नाही, आपण आपल्या हिंदू देवदेवतांचं नाव सुद्धा एकेरीच घेतो. जसं की पांडुरंग असेल, सावळा असेल, काळा विठ्ठल असेल, श्रीकृष्ण असतील, प्रभू रामचंद्र असतील, अशा अनेक देवदेवतांचे सुद्धा नाव आपण एकेरी घेतो. कारण का? हे आपल्याला प्रिय आहे. म्हणून न विचार करता आपण एखाद्या पुस्तकावर ऑब्जेक्शन करणं, टिप्पण्या करणं, याचा विरोध करणं हे चुकीचं आहे. मित्रांनो, एवढं सुंदर पुस्तक आहे, हे पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे, याच्यावर तुम्ही मंथन केलं पाहिजे, या पुस्तकाविषयी आपण चर्चा केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. सध्याच्या काळामध्ये खरं तर आपण तलवार, घोडा याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आपण बघितले पाहिजे. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची शेती करण्याची पद्धत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची स्त्रियांचा सन्मान करण्याची पद्धत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी इतरांना मदत करण्याची पद्धत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा गणमी कावा असेल, अशाबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे. मित्रांनो, हे पुस्तक छोट्या प्रतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पण ह्या पुस्तकाची जर आपण भाषा बघितली तर जवळपास 7 भाषांमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, अनेक बंगाली आहे, उर्दू आहे, याच्यामध्ये अनेक प्रकारच्या भाषा आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास ह्या पुस्तकाच्या शेवटी या भाषाचा उल्लेख केलेला आहे. कोणी लिहिलंय ते सुद्धा उल्लेख केलेला आहे. मित्रांनो, हे पुस्तक नक्की वाचा आणि याचा पलीकडे कोणतंही पुस्तक वाचण्याच्या पूर्वी त्या पुस्तकावर टीका करणं बंद करा. कारण मित्रांनो, पुस्तक वाचलं तर आपल्याला लक्षात येईल पुस्तक कसं आहे. म्हणून मित्रांनो, महत्वाचं, हे पुस्तक खूप महत्वपूर्ण आहे, तरुणांसाठी खूप महत्वाचं आहे. आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराज डिटेल या पुस्तकामधून आपल्याला पाहिल्याशिवाय राहणार नाही किंवा दिसल्याशिवाय राहणार. छत्रपती शिवाजी राजांचा पूर्ण अभ्यास या पुस्तकामधून आपल्याला पाहायला मिळतो. पॉइंट सहित एकदम सोपी पद्धत गोविंद पानसर यांनी लिहिलेली आहे की ते कसं पुस्तक आहे, कसं वाचलं पाहिजे, वाचताना कशी पद्धत आहे, एवढी सुंदर सुटसुटीत पद्धत आपल्याला या पुस्तकाबद्दल पाहायला मिळते. म्हणून मित्रांनो, हे पूर्ण तरुणांनी पुस्तक वाचलं पाहिजे, तरुणांनी पुस्तकांचं वाटप सुद्धा केलं पाहिजे आणि तरुणांनी या पुस्तकाबद्दल पूर्ण माहिती काढली पाहिजे. धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.